नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानवरील 100 वन लाइनर प्रश्न. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञानवरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया वेळ न घालवता पहिला प्रश्न. भारतीय सुरक्षा सेवांमध्ये सर्वोच्च सैन्य पुरस्कार कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे परमवीर चक्र. प्रश्न 2. भारतात पहिला ई पासपोर्ट कोणाला दिला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रतिभाताई पाटील यांना. प्रश्न 3. जागतिक ग्राहक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 मार्चला. प्रश्न 4 पाहूया. भारतातील आधुनिक रसायन उद्योगाचा पाया कोणी रचला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पी.सी. रॉय. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे, त्यामुळे नोट डाऊन करत चला. प्रश्न 5. विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कलिंग पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे जगजित सिंग हे. प्रश्न 6. भारतामध्ये 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे एअरटेल. प्रश्न 7. कोणत्या शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता शहर. प्रश्न 8 पाहूया. भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ कोणत्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तवांग इथे. प्रश्न 9. दिल्लीतील राजघाट हे कोणाला समर्पित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांना. प्रश्न 10. कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे प्रथम जगातील ऐतिहासिक स्मारक बनले? तर त्याचं योग्य उत्तर आहे ताजमहल. प्रश्न 11. दिल्लीतील शक्तीस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी यांना. प्रश्न 12 पाहूया. पेटीएमचे संस्थापक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे विजय शेखर शर्मा. प्रश्न 13. पॅन कार्डचे पूर्ण रूप काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे परमनंट अकाउंट नंबर. प्रश्न 14. भारतातील पहिले टेक्नो पार्क कुठे स्थित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरुवनंतपुरम इथे. प्रश्न 15. सलारजंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ते आहे हैदराबाद इथे. प्रश्न 16. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते पाटियाल इथे आहे. प्रश्न 17. भारतात सांची महास्तूप कोठे आहे? तर ते मध्य प्रदेश इथे आहे. प्रश्न 18. वीरभूमी स्मारक भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजीव गांधी. प्रश्न 19. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे चंपारण्य इथे. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले? तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये जारी करण्यात आले. प्रश्न 21. अकबराच्या चरित्र अकबरनामा कोणत्या भाषेत लिहिले गेले? तर ते फारसी भाषेत लिहिले गेले. प्रश्न 22. भारत कला भवन हे संग्रहालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वाराणसी इथे. प्रश्न 23. मानवी दूध बँक जीवनधारा चालवणारे प्रथम राज्य कोणते आहे? तर ते आहे राजस्थान राज्य. प्रश्न 24 पाहूया. उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हटले जाते? तर ते आहे ऋषिकेश या शहराला. प्रश्न 25. भारतातील प्रथम मल्टी स्पोर्ट्स संग्रहालय कोठे आहे? तर ते कोलकाता इथे आहे. प्रश्न 26. भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस कोणते आहे? तर ते आहे मुंबई GPO. प्रश्न 27. भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई इथे. प्रश्न 28 पाहूया. भारतात लिंगराज मंदिर कोठे आहे? तर ते भुवनेश्वर इथे आहे. प्रश्न 29. नालंदा विद्यापीठातील शिक्षण कशावर आधारित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बौद्ध धर्मावरती. प्रश्न 30. भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कुठे आहे? तर ते कोलकाता इथे आहे. प्रश्न 31. कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हटले जाते? तर ते पुणे शहराला म्हटले जाते. प्रश्न 32. सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे स्थित आहे? तर ते मदुराई इथे स्थित आहे. प्रश्न 33. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा भाग कोणता होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 34. दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुनील भारती मित्तल. प्रश्न 35. केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ते राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न 36 पाहूया. भारतातील पहिली हेलिकॉप्टर शटल सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बंगळुरू इथे. प्रश्न 37. स्टँड अप इंडिया मोहीम कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उद्योजकता. प्रश्न 38. पायोली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला कोण आहे? तर ते आहेत PT उषा हे.
प्रश्न 39, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ते कटक इथे आहे. प्रश्न 40 पाहूया. भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे JRD टाटा. प्रश्न 41, भारतातील कोणत्या राज्य त्यांच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न 42, पॅराऑलिम्पिक 2 पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू कोण? तर ते आहेत देवेंद्र झाझरिया. प्रश्न 43, देशातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात कुठे झाली? तर ते पॉंडिचेरी येथे सुरू झाली. प्रश्न 44 पाहूया. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवरानगर इथे. प्रश्न 45, केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कुठे आहे? तर ते आहे नागपूर इथे. प्रश्न 46, प्रथम EVM मशीन कुठे वापरले गेले? तर ते केरळ राज्यामध्ये वापरले गेले. प्रश्न 47, महाराष्ट्रातील प्रथम मेगा फूड पार्कचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे सातारा इथे. प्रश्न 48 पाहूया. भादुला सौर उत्पादन कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 49, सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक कोणाला म्हणतात? तर ते लॉर्ड मिंटो यांना म्हटले जाते. प्रश्न 50, नेव्हल एव्हिएशन म्युझिक हे कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 51, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर ते वर्धा शहरामध्ये आहे. प्रश्न 52 पाहूया. भारतातील प्रथमच आधार प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या गावात सुरू झाला? तर ते म्हणजे टेंभुर्ली गावामध्ये. प्रश्न 53, नाशिकमध्ये कुंभमेळा प्रत्येक किती वर्षांनी भरतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 वर्षांनी. प्रश्न 54, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला टाउन ऑफ म्युझिक म्हटले जाते? तर ते मिरज या शहराला म्हटले जाते. प्रश्न 55, भारताने कोणत्या देशाबरोबर चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर ते म्हणजे इराण देशाबरोबर. प्रश्न 56 पाहूया. कापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगीज भाषेतून. प्रश्न 57, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. प्रश्न 58, विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर ते 1/12 असे निवडले जातात. प्रश्न 59, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ते म्हणजे आंध्र प्रदेश राज्य. प्रश्न 60 पाहूया. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत शरद जोशी हे. प्रश्न 61, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कराड व चिपळूण या 2 शहरांना. प्रश्न 62, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे. प्रश्न 63, C-16 फोर्सचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वीरभोग्य वसुंधरा. प्रश्न 64 पाहूया. महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्य शासन यांना. प्रश्न 65, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर या शहरास. प्रश्न 66, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ते आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले. प्रश्न 67, मोरचूदची राजसैनिक संज्ञा काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे CUSO4. प्रश्न 68 पाहूया. 68, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर ते यकृतामध्ये आढळतात. प्रश्न 69, वनस्पतींचे योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ते म्हणजे 16. प्रश्न 70, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते आहे राष्ट्रपती यांना. प्रश्न 71, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण होते? तर ते म्हणजे वि.स. पागे हे होते. प्रश्न 72 पाहूया. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चिनाब नदीवरती. प्रश्न 72, तुंगनाथ मंदिर उत्तराखंडच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रुद्रप्रयाग इथे. प्रश्न 73, पाणी पंचायत या संकल्पनेची जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे विलासराव साळुंखे यांना. प्रश्न 74, भारताचे उपपंतप्रधान कोण होते? तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल हे. प्रश्न 75, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी. प्रश्न 76, शरीरातील कोणती सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रावते? तर ते म्हणजे यकृत ग्रंथी. प्रश्न 77, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ते म्हणजे लोककल्याणासाठी.
प्रश्न 78, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 31 मे. प्रश्न 79, हिंदू कॅलेंडरच्या कोणत्या महिन्यामध्ये बैलपोळा उत्सव साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रावण महिन्यामध्ये. प्रश्न 80, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न 81, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे इथे. प्रश्न 82, मराठी भाषेतील उपरा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत लक्ष्मण माने. प्रश्न 83, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराला मेट्रो रेल मिळाली? तर ते म्हणजे नागपूर या शहराला. प्रश्न 84, भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कुठे आहे? तर ते पुणे इथे आहे. प्रश्न 85, मुंबईमध्ये नेहरू विज्ञान केंद्र कुठे आहे? तर ते वरळी इथे आहे. प्रश्न 86, कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले? तर ते विजय तेंडुलकर यांनी लिहिले. प्रश्न 87 पाहूया. दुसरा मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला? तर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथे स्थापन करण्यात आला. प्रश्न 88, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापित केली आहे? तर ते मुंबई येथे स्थापन केली आहे. प्रश्न 89, 3 वेळा पॉली उमरीगर प्रश्न 89, 3 वेळा पॉली उमरीगर पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण? तर ते आहेत विराट कोहली हे. प्रश्न 90, भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे शुभांगी स्वरूप ही. प्रश्न 91 पाहूया. भारतामध्ये सर्वप्रथम हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न 92, हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे चेतन भगत. प्रश्न 93, माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली अपंग महिला कोण? तर ते आहेत अरुणिमा सिन्हा या. प्रश्न 94, भारतातील पहिले कॅशलेस बेट कोणते आहे? तर ते आहे कारंग बेट हे. प्रश्न 95, पहिले ब्रह्मपुत्रा साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ते गुवाहाटी इथे. प्रश्न 96, शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर तो कायदा 2010 साली लागू करण्यात आला. प्रश्न 97, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कोणते? तर ते आहे पृथ्वी. प्रश्न 98, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर ते 26 एप्रिल 1994 झाली. प्रश्न 99 पाहूया. प्रश्न 99, INS शिखरा हे नौदल तळ कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 100, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुकुमार सेन हे. असेच अतिशय महत्त्वाचे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.